मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा. चला, पाऊस कंटिन्यूच चालू आहे बघा. 3 दिवस झाले. हां, 6वा दिवस आहे. नाही पण दिवस तर चालूच आहे. ऊन काही दिसलं नाही ना, म्हणून म्हटलं. तर चला मस्तपैकी. हां, पाऊस पाहिजेच होता, नाहीतर आपल्याला प्यायला पाणी मिळालं नसतं, वापरायला पाणी मिळालं नसतं. तर चला, छान पाऊस चालू आहे. आणि आज आहे रविवार. तर रविवारचा दिवस आमचा सगळा आता हा कपाट आवरण्यात जाणार आहे. का तर हे सुट्टी आहे ना, सगळं घरातली घाण काढून स्वच्छ करणे. काय घरातली घाण नाही आहे, कपाटातली घाण काढायची. कपाट सगळं आवरायचे, जेणेकरून हे कपाट जरा हे 3 कपाट आहे बघा. असू दे ना. ते सगळ्यांच्या घरी तेच असतं. मग सगळी बाकीची कामं पण भरपूर राहतात मला. तर बघा, हे कपाट ते सगळं जाऊ दे आता, तो झाला ह्याचा विषय. तर बघा, कपाटातलं सगळं कपाट किती सुंदर आहे बघा आमचं हे. आता हे कपाट आम्हाला द्यायचं आहे, आमच्या मावशीबाईंना द्यायचं आहे. आणि प्राजक्ताचं कपाट इथे येणार आहे. मावशीबाई म्हणजे सासूबाईंना सांभाळणार आहे आमच्या मावशीबाई. त्यांना म्हटलं कपाट, ते म्हटलं मी कपाट घेऊन जाते. घेऊन जा म्हटलं. तर चला, असं या कपाटाला सगळं काढायचं आहे आम्हाला. बोचके माझे कपडे बिपडे सगळं काढायचं आहे. आणि प्राजक्ताचं कपाट सोमवारी येणार आहे. सोमवारी प्राजक्ताची शिफ्टिंग आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते कपाट इकडे येईल. मग आता आज आणस आहे रविवार, म्हणलं हे ना पिळून घ्यावं. चला. हे पाहिजे, इकडे मी आता इडली लावली कुकरला. आज आहे इडली डोसाचा बेत, दोन्ही पण आहे. कारण का इडली आम्ही दोघी खाऊ शकतो, आम्हाला दोघींना आवडतं, सासू सुनांना. पण ह्यांच्यासाठी बनवणार आहे मी डोसे. त्यासाठी इकडे बटाटे उकडायला टाकलेले आहेत कुकरमध्ये. बटाट्याची भाजी पण बनवायची आहे आणि चटणी पण करायची आहे. इकडे सांबारची तयारी करून ठेवली आहे. हे बघा, सांबारसाठी अशी मुगाच्या डाळीमध्ये कांदा, टमॅटो, लसूण हे सगळं मी ना कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. इकडं डोसाचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. हे इडली पीठ, हे डोसा पीठ. सगळ्याला सुट्टी असते, पोटाला सुट्टी असते का आपल्या? पोट काय ऐकतंय का? आता छान ते केलं ना, एक जीव करणार आहे मी. मिक्सरमधनं काढते, कारण का मग एक जीव झाले की सासूबाईंना पण कसं इडली सांबारमध्ये घालून खाऊ शकतात त्या. चला, इकडं होते बटाटे उकडतात. अशा प्रकारे सकाळची माझी नाश्त्याची तयारी चालू आहे. हे पहा, इकडे बटाट्याची भाजी बनवली आहे डोशासाठी. आणि इकडे पहा, सांबार कढईमध्ये टाकती आहे. इकडे बनवते बघा सांबार. आमच्याकडे ना मुगाची डाळीचं सांबार बनवते, म्हणजे मुगाची डाळ वापरली जाते. तर हे पहा, मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे सगळं. म्हणजे सासूबाईंना पण कसं कांदा बारीक केला जाईल त्यांना, म्हणजे ते खातील तरी. हे पहा, सासूबाईंसाठी ना पातळ, हे बघा असं सांबार सपक, नुसतं मीठ आणि थोडासा सांबार मसाला टाकून काढलेला आहे. आता इकडे बघा, ह्याच्यात आता मी सांबार मसाला जास्त टाकते आणि थोडं तिखट टाकते. तिखट अजिबात टाकलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं पहिला काढून घ्यावं. आणि कढीपत्ता पण त्यांच्या ह्याच्यामधलं मी सगळं काढलेलं आहे बघा. तरी 1-2 आहे ते, आता नंतर ना काढता येईल. पातळ का केलेलं आहे सांबार मिक्सरमधनं, आहे बघा मी काढून घेतले मिक्सरमधनं. आणि पातळ केलं म्हणजे जेणेकरून सासूबाईने त्याच्यामध्ये इडली भिजवून देता येईल बारीक करून. इकडे यांचं काम चालू झालं बघा. सासूबाई उठलेत, त्यांना न्यायचं बाथरूममध्ये. सगळं आवरावरीचं काम. आणि ह्यांचं ना हात खूप दुखायला लागलं आहे. अहो, इथं ओलं का झालं आहे ते? हे जर मला वाटतं खुर्चीचं असेल. चला, हे आवडते आता मी सगळं. ह्यांचं ना हात खूप दुखायला लागले, सासूबाईंना खूप नेऊन
हे पहा इकडे मी 2 नारळ आणलेत, पावसात जाऊन आणलेत, कारण का आज काय झालं, ओल्या नारळाची चटणी बनवायची आहे. हे पहा इकडे मस्तपैकी सांबार झालेला आहे, हे बघा आता घट्ट झालेला आहे. तर आमच्यासाठी हा सांबार आहे, सासूबाईंसाठी वेगळा. आणि इकडं खोबऱ्याची चटणी आहे, ती पण 2 प्रकारची करायची, एक हिरवी मिरची न घालता आणि एक हिरवी मिरची. अशा प्रकारे 2 चटण्या बनवायच्या. आता पहिला सासूबाईंची चटणी बनवती, म्हणजे सासूबाईंसाठी चटणी बनवती की मिरची न घालता, कोथिंबीर हे सगळं घालून. चला आता ही सासूबाईंना पाणी तर ठेवते तांब्या भरून. हे बघा सगळं इकडचं आवडलं मी आता. सासूबाईंची झाली आंघोळ, तर आता मग लगेच नाश्ता देऊ म्हटलं. त्यांना आता 4 दिवसापासून मी कॉफी सकाळची बंद केलेली आहे. नाही अरे देवा, लाईट गेली बघा माझी. चटणी हे बघा, चटणी बनवली मी आणि नेमकी लाईट गेली. आता सासूबाईंना देते नाश्ता. मावशी आले तर मावशीनं सांगते खायला घालायला. सासूबाईंसाठी बघा बिना मिरचीची चटणी बनवली आहे. आता फोडणी पण करायची आहे. आम्हाला आमच्या चटणीमध्ये मिरची घालायची आहे. हे पहा असे तुकडे करून द्यायला लागले सासूबाईंना. आणि सांबार इकडे गरम करते. जास्त गरम नको ना, मुद्दाम पातळ केलं आहे, म्हणजे कसं ते इडलीचं हे होतं ना, सपक आणि पातळ. जवळच घेते. आली लाईट ना. आता मिरची घालून हे करते चटणी. ती चटणी तोंडी लावायला द्या. सपक आहे बघा ती, त्यातच घालायची. त्यातच घाला. चमचा दे. त्यातच चटणी घालतात बघा. आता मग करून हां चांगलं गरम आहे. अजून घालायचं का? नाही घट्ट होणार थोडं. हां नाही तर इडली घालायचं. घाला. काय हो त्याला काय म्हणतात? काय दिले? काय दिले? काय दिले? सांगतील ना. काय खायला काय दिले? काय दिले? काय दिले तुम्हाला खायला? खायला काय दिले? काय खायला? खायला काय दिले? काय हे काय? काय दिले सांगा ना. डोसा दिलाय का? चला इकडे बनवते बघा चहा, मावशींना आणि आम्हाला दोघांना. बाहेर पाऊस चालू असल्यामुळे काय होतं, किती वेळ पण चहा प्या ते कमीच असतो. सारखे चहा प्यायची तल्लफ होती, चहा प्यावंसं वाटतो. चला आणि किचन ओटा आवरायचंय. झालं बघा इकडं सगळं किचन ओटा क्लीन झालं आहे. आता बरं वाटतं. आता सगळं बेसिन किचन ओटा सगळा क्लीन करून आता मी तिकडे जाते बेडरूममध्ये. तुम्हाला दाखवते बेडरूमची अवस्था आमच्या. हे पहा आमच्या बेडरूमची अवस्था. जे जे नको आहे ते ह्याच्यात ठेवलं जातं. स्टोरेज आमचं बेडचं स्टोरेज आहे. बिचारा नवरा माझा सकाळपासून काम करतोय. चला आता मी पण त्यांना मदत करते. आणि आमचा आज 2 in 1 होणार आहे, नाश्ता प्लस जेवण होईल. चला तर भेटू थोड्या वेळाने पुन्हा.